नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू पीवायक्यू आपल्या या सिरीजमध्ये. आजचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न थोडा लेंदी आहे, पण प्रश्न सोपा आहे, काळजी करू नका. सब्जेक्टिव्ह परसेप्शन ऑफ ऑब्जेक्टिव्ह रियालिटी मे लीड टू क्लास अँटागोनिझम. याचा अर्थ नक्की काय होतो? तो ऑब्जेक्टिव्ह रियालिटी काय, उदाहरणाने घेऊ. तुम्ही बऱ्याच वेळा हे अनुभवलं असेल की वेगवेगळे लोक रोज काम करत असतात, त्यांच्या कामावर जात असतात, निमूटपणे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम करत असतात आणि 5 वाजता घरी आलं की महिना संपला की एक पगार त्यांच्या खिशात येत असतो आणि त्या पगारात ते खुश असतात. खरंच ते खुश असतात का? बऱ्याच वेळा हे बोलतानाही तुम्ही ऐकलं असेल, की "सर मला जेवढा पगार मिळतोय किंवा जेवढं मी काम करतोय त्याच्यापेक्षा पगार खूप कमी आहे, पण आता करतोय मी काम." बरोबर? म्हणजे इथे अजूनपर्यंत त्या कामगाराला त्याच्या वर्गाची जाणीव झालेली नाहीये किंवा त्याच्यावर जे शोषण होतंय, त्याला जे कमी वेतन मिळतंय त्याची त्याला जाणीव झालेली नाहीये. बरोबर? पण ऑब्जेक्टिव्ह रियालिटी याच्यात काय आहे, की पगार कमी मिळतोय, हे काय आहे? ही फॅक्ट आहे. ही ऑब्जेक्टिव्ह रियालिटी आहे. पण सब्जेक्टिव्ह परसेप्शन काय आहे, की त्याला अजून त्याची जाणीव झालेली नाहीये. म्हणून ही काय झाली आहे? सब्जेक्टिव्ह परसेप्शन झालंय. बरोबर? व्यक्तिनिष्ठ जाणीव. ही व्यक्तिनिष्ठ जाणीव ज्यावेळेस होईल, मग कोणीतरी एक नेता किंवा कार्यकर्ता निर्माण होतो आणि तो ह्या सदस्यांना, कामगारांना सांगतो, की "बाबांनो, तुम्हाला जे वेतन मिळतंय, तुम्ही जेवढं काम करताय त्याच्यापेक्षा कमी आहे आणि म्हणून तुम्ही काहीतरी एकत्र येऊन जास्त वेतनाची मागणी केली पाहिजे." आणि तेव्हा ह्या सर्व कामगारांना वर्गाची जाणीव निर्माण होते आणि सब्जेक्टिव्ह परसेप्शन त्यांच्या वर्गाबद्दलचं चेंज होतं. आणि यालाच कार्ल मार्क्स म्हणतो ट्रू क्लास कॉन्शियसनेस क्रिएट होणं, वर्गाची खरी जाणीव निर्माण होणं. आणि ज्यावेळेस वर्गाची खरी जाणीव निर्माण होते, त्यावेळेस हा शोषित किंवा नाहिरे वर्ग ह्या आहेरे वर्गाकडे त्यांचे हक्क मागण्यासाठी जात असतो आणि तिथूनच क्लास अँटागॉनिझम किंवा वर्गाचा प्रतिरोध नावाची संकल्पना तयार होते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला असा वर्गाचा प्रतिरोध बघत आहात का? किंवा अशी वर्गाची जाणीव झालेले आणि नाही झालेले कोणते वर्ग आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. थँक यू सो मच. श्री महेश शिंदेज ज्ञानदीप अकॅडमी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या www.ज्ञानदीपअकॅडमी.com. 2013 पासून सलग 9 स्टेट टॉपर्स देणारी निर्विवाद यशस्वी निकालाची परंपरा.